हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज ना मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे, तर आज मस्त अशी पूजा वगैरे करायची। आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालाय, 2 दिवस झालं, पण आज पहिला गुरुवार आहे। तर चला तर थोडीफार मला तयारी करायची आहे सकाळीच, कारण मुलं वगैरे स्कूलला गेल्यात ना तोपर्यंत पूजा वगैरे मांडून घेईन, जेणेकरून संध्याकाळी जास्त गडबड होणार नाही आणि संध्याकाळी स्वयंपाक पण असणार। आणि आज बघूया काय काय आहे दिवसभराचं रुटीन। आता सकाळचं ना मुलं वगैरे स्कूलला गेल्यात, फौजी ड्युटीला गेले आणि अजून किचन वगैरे आवरायचंय बघा। किचन वरती वगैरे खूप असा पसारा पडलाय। आणि आज ना मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे, पण इथं ना 5 फळं म्हणा किंवा 5 पारंब्या ह्या सगळ्या गोष्टी मिळणं खूपच अवघड आहे। फळं जर भेटली ना 5 भेटणार नाहीत, जे आहे तीच आपल्याला वापरायला पाहिजे। आणि पारंब्या तर आहे तिथं, पण जरा लांब लांब असतील, थोडं शोधायला पाहिजे। आपल्या इकडे कसं आपल्या हाताखालीच असतात, घराच्या अवतीभोवतीच असतात पारंब्या, पण इथं ना थोडंसं मला शोधावे लागतं। तर मी आज सकाळी कुणाला स्कूलला सोडायला गेली ना तेव्हाच मी पारंब्या वगैरे शोधून आणल्यात। बघूया आता किती 5 आहेत की 4। आणि जर 5 नसल्या ना तुळशीचं असतं ना एक फांदी, ती पण मी यूज करीन। आणि फळं वगैरे मी काल रात्रीच घेऊन आली आणि आज सकाळीच मला पूजा मांडायची होती, तर मी थोडीफार तयारी काल पण केली होती आणि सकाळी पण केली। आता ही घरातलं सगळं आवरते, पूजा वगैरे मांडून घेते, त्यानंतर स्वयंपाक वगैरे करीन। चला तर मग तुम्हाला दाखवते मी कोणकोणत्या पारंब्या आणल्या, फळं कोणकोणती आणले आणि काय काय मी तयारी केल्या थोडीफार। चला मग आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात आणि बघूया आजचं गुरुवारचं रुटीन माझं कसं आहे। आणि मार्गशीर्ष महिना आजपासून सुरू झालाय, तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ह्या महिन्यात 4 गुरुवार पडत आहेत मार्गशीर्ष महिन्यातले, तर मी 4ही गुरुवार पूजा वगैरे करते। जसे इथं जे सामान वगैरे साहित्य मिळतं ना त्यात मी पूजा वगैरे करत असतो। नारळ वगैरे तर मी गावाकडून आणल्यात, कधी कधी इथं नारळ सुद्धा मिळत नाहीत पूजा करायला, पण ह्यावेळेस येतानाच मी गावाकडून नारळ आणले होते। आणि नारळ कसं आता थंडी असल्यामुळे लगेच काही खराब होत नाहीत, आहेत नारळ। चला तर आता पटपट मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य जमा केले। आणि मार्गशीर्ष गुरुवार आहे, तर चला साहित्य काय काय घेतलंय बघा। मी पूजा करण्यासाठी आणि प्रसादासाठी वेगळी फळं वगैरे काढून ठेवली, कारण मुलं कसं हात वगैरे लावतात। तर जेव्हा मला काही 5 फळं मिळाली नाहीत, पण जे आहेत तीच मी आता वापरते, इथे यूज करते। फौजींना टाईम भेटला तर फौजी आणतील बाकीची जी फळं आहेत ती। त्याच्यानंतर इथं हिरवा पीस वगैरे घेतलाय, फुलं वगैरे आणल्यात आणि 5 ढाप्या घेतल्यात। आंब्याची आहे, पेरूची पण होती, डाळिंबाची होती आणि ही बोराची आहे आणि एक जांभळाची। अशा मी 5 फांद्या वगैरे आणल्या होत्या। मला वाटलं काय माहीत मिळतात की नाही, पण सकाळी मी थोडं इकडे तिकडे शोधले तर मला 5 ढाप्या मिळाल्या आणि खूप छान वाटलं की आपल्याला पूजा करण्यासाठी साहित्य मिळालं। कारण जम्मूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळणं खूप अवघड आहे, पण मला मिळालं तर खूप छान वाटते। आणि फळं काही 5 मिळाली नाहीत, बघूया फौजीने काय आणली फळं तर मी देवाला यूज करीन, म्हणजे देवापुढं मी ठेवीन। चला आता बाकीचं काय काय आहे रुटीन बघूया। आज पूजा वगैरे आहे, तर सकाळपासून रुटीन बिझी झालं आहे। त्यातली कामं अजून आवरली नाही। आता इथं बेड वगैरे लावायचं होतं, तर चला आता बेड वगैरे सगळं लावून घेते, त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसायची। आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे, तर घरामध्ये थोडं क्लिनिंग वगैरे करायला पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये पूजा वगैरे आहे तर थोडी साफसफाई वगैरे पाहिजे। असं तर रूम वगैरे सगळ्या साफ आहेत, पण थोडंफार मी झाडून लोटून व्यवस्थित घेईन, सगळ्या फरशा वगैरे पुसीन आणि छान आता पूजा वगैरे मांडीन। तर अशा प्रकारे मी जम्मू काश्मीरमध्ये पूजा करतो। आणि असं काही नाही की मला म्हणजे कोणतं मिळालं नाही तर मी पूजा करत नाही, असं काही नाही। जे आहे मिळते ना त्याच्यामध्येच मी पूजा करतो, कारण इथं काही म्हणजे हेच नाही की कुठून आणणार। आणि फौजींना एकतरी टाईम नसते, बाहेर गेलं तर बाहेर फळं वगैरे सगळे मिळतील, पण फौजींना टाईमच नसते। त्यात आज गुरुवार आहे, संडे वगैरे असता तर कसं आपण अगोदरच सगळं म्हणजे फ्रूट वगैरे आणून ठेवतो। आणि मेन गोष्ट ना मला माहीतच नव्हतं की मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे। जेव्हा गावाकडून फोन येतो ना तेव्हाच कळतं की हा मार्गशीर्ष महिना आलाय। कॅलेंडर वगैरे आहे, पण ते बघण्यातच टाईमच नाही भेटत, रोजचं आपलं रुटीन चालू असते। कालच गावाकडून फोन आला की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आता सुरू होणार आहेत। उपवास वगैरे मी करते ना, त्यामुळे त्यांनी मला आठवण करून दिली। मग मी काल संध्याकाळी जाऊन जे फ्रूट वगैरे आहेत ते घेऊन आलो। कधी कधी हे पण फ्रूट मिळत नाही, जे आहे त्यातच मग ॲडजस्ट करावं लागतं। चला काही नाही, मनापासून आपण देवाची पूजा केली ना, जे आहे त्याच्यातच देव पण ॲडजस्ट करून घेतोय। तर चला आता मी पटपट सगळी कामं आवरतो, कारण आज खूपच काम आहेत पूजा वगैरे मांडायची, त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा। आज थोडं बिझी रुटीन आहे। आणि ही सगळं जे आणायचं होतं ना साहित्य वगैरे ते सगळं मी ऑलरेडी आणून ठेवले। थोडंफार माझं काम हलकं झालंय, कारण हे सगळं शोधायला पण मला खूपच वेळ गेला। खूप म्हणजे मी कुर्नाला सोडून आलो, त्याच्यानंतर मला 10-15 मिनिटं लागले ह्या पारंब्या शोधायला।
तर काही नाही, सकाळ सकाळीच होऊन गेला. अजून बघा सगळीकडे कपडे वगैरे आहेत, सगळी कपडे वगैरे धुवून घेते, पटपट आवरते. आणि चला आता किचन वगैरे क्लीन करून घेतो. भांडी वगैरे पण भरपूर होती, सकाळ सकाळी ना थोडी जास्तच भांडी पडतायत. चला काही नाही, आता सर्वांनी नाश्ता वगैरे केला होता, सगळे टिफिन वगैरे घेऊन गेले, त्यामुळं भांडी वगैरे पण भरपूर होती. आणि आज नाश्त्याला चपातीची भाजी, पनीरची भुर्जी वगैरे बनवली होती. आणि पनीरची भाजी वगैरे ना मुलांना खूप आवडते. पनीरचे सगळे पदार्थ बनवा, पनीरची भाजी, पालक पनीर, मटर पनीर, तर जास्त करून पनीर यूज करतोय मी जेवणामध्ये. चला आता सगळी पटपट भांडी घासून घेते आणि नंतर बोलते. सकाळ सकाळी ना कामाची खूप गडबड असते, कोणतं काम करू आणि कोणतं ठेवू असं होतंय. किचनचं आवरलं, चला म्हटलं आता सगळं घर एकदा झाडून घेऊया. सकाळ सकाळी सगळीकडे झाडू मारला होता, पण कसं कचरा होतोच, मुलं स्कूलला जातात, तिकडं तिकडं काही ना काहीतरी पडतं. आणि कपडे पण आज भरपूर होती. आज विचार केला होता की कपडे थोडी कमी धुऊया, कारण मला पूजा वगैरे करायची होती, बाकीची पण कामं होती. पण आजच फौजींचा पण ड्रेस होता आणि भरपूर अशी कपडे झाली. मग चला काही नाही, आता सगळी कपडे धुवून झाले आहेत, आता वॉशिंग मशीनला सुकवून घेते मी. त्याच्यानंतर कपडे पण बाहेर उन्हामध्ये टाकीन. आणि अजून मला फरशी पुसायची होती. फरशी पुसायच्या आधीच मी कपडे वगैरे धुवून घेतो, कारण बाथरूममधनं वगैरे पाणी बाहेर येतं ना, मग सगळीकडे आपलं पाणी असते ते सगळं पुसून घेता येते. आणि आता इथं माझी बघा कपडे वगैरे झाली होती, सगळी पिळून घेतली. आणि घरातली कामं आवरता ना 11:45 झाले आहेत. मला अजून पूजा वगैरे मांडायची आहे, पण स्वयंपाकाचं पण टाइम झाले. आणि जर आता पूजा वगैरे मांडत बसली ना स्वयंपाक होईल ना पूजा मांडायचं होईल. आणि आता देवाचं पूजा वगैरे मांडायचं तर थोडं टाइम पण लागते. तर चला काही हरकत नाही, पहिल्यांदा मी सगळा स्वयंपाक करून घेते. टाइम भेटला तर नंतर पूजा वगैरे मांडीन, नाहीतर मग पहिलं कुर्नालला घेऊन येईन आणि आरामात कुर्नालला दुपारी झोपून बाकी पूजा वगैरे करीन. आणि गुरुवार आहे तर ना खूप अशी म्हणजे नाही का धावपळ व्हायला लागल्या, कारण पूजा वगैरे मांडायचं आणि आपल्या म्हणजे हे असतं ना की पटपट आपली कामं व्हावी, पण आपण विचार करतो तशी होत नाही. आपण माफ विचार करतो. मी तर ठरवलं होतं कुर्नाल यायच्या आधी थोडंफार घरातलं आवरीन, पूजा वगैरे मांडीन, पण नाही होत आहे. चला काही नाही, आपण म्हणतो तशा गोष्टी होत नाहीत. आणि आज कपडे पण खूप होते, आज फौजींची पण कपडे होती, त्यामुळे मला कपडे धुवायलाच खूप वेळ गेला. आता म्हटलं चला 5 मिनिटं बसते आणि लगेच स्वयंपाकाची गडबड करते. आणि आज काय स्वयंपाक थोडीशी भाजी आहे रात्रीची, आणि सकाळी पनीर भुर्जी वगैरे केली ती पण आहे. तर चपाती भात वगैरेच बनवायचं आहे, जास्त काही स्वयंपाक नाही बनवायचा, त्यामुळे होऊन जाईल लवकर. त्याच्यानंतर बघते कुर्नाला घेऊन येते, नंतर मग आरामात पूजा वगैरे मांडीन. आणि सकाळ सकाळची घरामध्ये खूप अशी कामं असतात, कोणतं ठेवू आणि कोणतं करू असं होतं. आणि सगळी कामं करणं पण गरजेचं आहे, कोणतं काम ठेवून पण चालत नाही. भांडी घासायची, कपडे धुवायची, फरशी झाडू, ह्या सगळ्या गोष्टी तर रेग्युलरच्या आहेत, त्या करणं तर खूप गरजेचं आहे. चला काही नाही, तर जास्त वेळ मी नाही घेत आहे, पटदिशी स्वयंपाक वगैरे बनवते, नंतर बोलते. आणि स्वयंपाक वगैरे बनवून झाला, कुर्नाला स्कूलमधून घेऊन आलो, सर्वांना जेवायला दिलं. आणि आता मी पूजा वगैरे मांडायला घेत आहे. इथं बघा पूजेला लागणारं सगळं साहित्य मी एकत्र केलं होतं. फळे, पारंब्या, फुलं, तांदूळ, नारळ, पाण्याचा कलश, आरती आणि हळदी कुंकू, हे सगळं मी एका ठिकाणी घेतलं जेणेकरून विसरायला नको. आणि आता इथं मी पूजा मांडत आहे. आपले तांदूळ घेतले, तांदळानं फूल वगैरे बनवलं आणि ह्याच्यावरती आपल्याला आपला कलश वगैरे ठेवायचा आहे.
कलशवरती हळदी कुंकवाचे 8 बोटे ओढून घेतले, त्याच्यामध्ये पैसा किंवा नाणं सुपारी टाकून घेतलं आणि कलश आपल्या स्थानावर ठेवला. त्याच्यानंतर ज्या आपल्या पारंब्या आणल्या होत्या ना त्या सगळ्या कलशमध्ये घालून घेतल्या आणि त्याच्यावरती आता मी नारळ वगैरे ठेवीन आणि इथं नारळ वगैरे ठेवली. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं आणि बाकीची फुलं फळं ह्या सगळ्या गोष्टी ठेवून घेते. चला तर आता मी पटपट पूजा वगैरे मांडून घेते आणि नंतर बोलते. आणि माझी ना आता पूजा वगैरे मांडून झाली. रांगोळी ना मी इथं खालीच काढली होती, कारण आपल्या टेबलवरती जागाच नव्हता, तर म्हटलं चला काही नाही, खालीच मी रांगोळी वगैरे काढली आणि फळे वगैरे ठेवली. मस्त आता देवाला हळदी कुंकू लावून घेतो. आणि माझ्याकडे शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती होती, तीच मी इथं पूजेला ठेवली होती. माझ्याकडे लक्ष्मीची वगैरे मूर्ती नाही, पार्वतीची आहे तर मी हीच ठेवली आणि बाकी सगळी पूजा करून घेतली. आणि चला आता पूजा वगैरे मांडून झाली. कुणाल ना थोडा वेळ झोपलाय, तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेतली. अर्णव आला स्कूलमधून, अर्णवला जेवायला वगैरे वाढलं आणि आता पूजा वगैरे झाली. पूजा मांडली ना अर्ध काम झाल्यासारखं वाटतं. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आजच्या स्वयंपाकामध्ये मी पुरणपोळी बनवणार आहे. तर आता पुरणपोळीसाठी डाळ वगैरे कशातला शिजायला घालते, त्याच्यानंतर मसाला वगैरे बनवते, थोडीफार तयारी करून घेते. त्याच्यानंतर मी व्हिडिओ घेणार, कारण आता ना मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर त्याला खूप वेळ लागणार आहे. व्हिडिओ जर घेत बसली ना तर मग मला स्वयंपाक पण बनवता येणार नाही आणि व्हिडिओ घ्यायला ना अर्णव पण आहे. अर्णव आता त्याच्या ट्युशनला चाललाय, कुणाल झोपलाय, तोपर्यंत मी पटपट सगळा स्वयंपाक आवरून घेते. आणि आता 4 वाजल्यात. अर्णवला जेवायला वगैरे दिलं, थोडीफार भांडे ती पण लगेच क्लीन करून घेतो. आणि आता इथं बघा छान अशी मी पूजा वगैरे मांडून घेतल्या. आणि चला आता जेव्हा वाचायची वगैरे आहे ना तेव्हा मी दिवा वगैरे लावीन आणि आता मी स्वयंपाक वगैरे करते. आणि आता ना पुरणपोळी बनवायची आहे ना, त्यासाठी मला हरभऱ्याची डाळ नीट करायची होती. असं तर गावाकडनं निवडूनच आणल्या, तरी पण म्हटलं एकदा छान अशी निवडून घ्यावी. आणि आता इथं मी हरभऱ्याची डाळ शिजायला घातली होती. त्याच्यानंतर गूळ वगैरे घेतला, वेलची पावडर वगैरे घेतली आणि सूट आणि बडीशेप पुन्हा नव्हती माझ्याकडे, तर मी वेलची पावडरच टाकणार आहे. आणि इथं ना सूट आहे ना त्याला काय म्हणतात माहीत नाही, तर चला आहे तेच मी आता इथं वापरले. आणि डाळ वगैरे पण छान शिजली. त्याच्यानंतर डाळीमध्ये मी गूळ, विलायची पावडर, मीठ वगैरे टाकून घेतली आणि आता इथं मी पुरण वगैरे बनवत आहे. चला तर आता पटपट पुरण बनवून घेतो. आणि आता अंधार पडायला सुरुवात झालाय, हलका हलका अंधार पडलायच. आणि थोडीफार ना मी पुरणपोळीचं तयारी वगैरे केल्या. मसाला वगैरे बारीक करायचा होता, तोपर्यंत लाईट गेल्या. लाईटचा इथं खूप प्रॉब्लेम आहे आणि मला वाटतं अर्धा तास झालं लाईट गेली. मी तोपर्यंत भांडी घासली, कणिक वगैरे मळून ठेवली, भजी वगैरे बनवण्यासाठी पीठ वगैरे भिजवलं. थोडीफार मी जेवढी जमतात तेवढी कामं केल्यात. आणि आता मला मिक्सरला मसाला बारीक करायचा आहे. मसाला फक्त जे जिरं वगैरे आहे ना, तीळ वगैरे भाजलं, खोबरं वगैरे चिरलं, लसूण सोलला, सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि पुरण वगैरे बनवून झालंय माझं, कणिक पण मळून झाल्या. आता लाईट माहीत नाही कधी येते. जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत मला आमटी वगैरे फोडणी टाकता येणार नाही. पूजा पण करायची आहे, पूजाची मांडणी वगैरे केली, पण पूजा वगैरे वाचायची आहे. मी म्हटलं थोडाफार स्वयंपाक आवरून घेते, त्याच्यानंतर पूजा वगैरे म्हणजे वाचते. पण आता बघूया लाईट कधी येते. आणि बघा आतमध्ये ना काहीच दिसत नाही, घरामध्ये पूर्ण अंधार झालाय. थोड्या वेळ म्हटलं गॅलरीमध्येच थांबावं. आणि आता मी लाईट यायचीच वाट बघते. आता माहीत नाही कधी लाईट वगैरे येत्या. सगळ्या घरामध्ये झाडू वगैरे मारलाय, चार्जिंगचा बल आहे, पण माहीत नाही लाईट कधी येते. त्यामुळे मी त्याला थोडंसं वाचवून ठेवलंय, जेणेकरून जेव्हा मी पूजा वगैरे वाचीन ना तेव्हा मला लाईट मिळेल चार्जिंगच्या बलची. चला तर आता थोडा वेळ वाट बघते कधी लाईट येत्या काय माहिती. आणि लाईटीचा ना खूपच प्रॉब्लेम आहे जम्मूमध्ये. लाईट सारखी जाते, माहीत नाही, पण सारखी दिवसातून ना 2-3 वेळा तर लाईट जाते. आणि एकदा गेली ना 10-15 मिनिटं, कधी कधी अर्धा तास, कधी 1 तास, सांगू नाही शकत कधी येईल. आणि मी बराच वेळ ना लाईटीची वाट बघितली, लाईट काय आली नाही. अर्णव पण ट्युशनला गेला होता, फौजी ड्युटीला गेले होते. चला म्हटलं तोपर्यंत पूजा तरी वाचून घेते, जर लाईट आली की नंतर मी पुरणपोळी वगैरे बनवीन
आणि आता इथं मी पूजा वगैरे वाचत आहे. बाकीचा थोडाफार स्वयंपाक आवरला होता, फक्त पुरणपोळी आणि आमटी फोडणी द्यायची राहिली होती. चला काही हरकत नाही, तोपर्यंत आपली पूजा वाचून होईल. अर्णव आणि फौजी पण येतील तोपर्यंत घरी. चला तर आता पूजा वगैरे करते आणि नंतर बोलते. त्याची कथा द्रौपदच्या युगातील गोष्ट. त्या काळी स्वराज्य देशामध्ये बद्धस्वाचा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुलचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शांबला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर उद्यानास विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आली की आपण राजवाड्यात जाऊन सुलचंद्रिका राणीच्या प्रदेशा कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण. माझी पूजा वगैरे वाचून झाली. चला म्हटलं पुरणपोळी बनवूया. खूप वेळ झाला होता, लाईटीची खूप वेळ झाला मी वाट बघत आहे, पण लाईट काही आली नाही. आता इथं मोबाईलचा टॉर्च वगैरे लावून ना मी पुरणपोळी बनवून घेत आहे. आणि बघा आज पूजा वगैरे आहे आणि म्हणजे लाईट वगैरे असतं तर छान वाटलं असतं, पण चला काही हरकत नाही, काही नाही. आता माझा म्हणजे पुरणपोळ्या वगैरे बनवूनच झाल्या होत्या आणि आमटीला मसाला नव्हता, त्यामुळे मी काय केलं, जे आपली खिसणी वगैरे असते ना त्यानंच खोबरं वगैरे खिसून घेतलं आणि माझ्याकडे छोटासा खलबत्ता आहे त्याच्यामध्ये सगळं बारीक करून घेतलं. सर्वांचं जेवण वगैरे करून झालं आणि आता 9 वाजलेत आणि आता लाईट आली. 10 मिनिटं झालं लाईट आली आहे. माहित नाही काय झालं होतं आणि मला वाटतं बघा 5 वाजता लाईट गेली होती आणि 9 वाजता लाईट आल्या. कधी कधी असं होतं ना, भरपूर वेळानं लाईट येत्या, कधी कधी येते लवकर. आणि मी असंच अंधारात पुरणपोळी बनवली. परत मसाला आहे ना त्याला खोबरं खिसलं खिसणीनं आणि ह्या छोट्याशा खलबूत आहे ना त्याच्यामध्ये चेचून घेतलं आणि छान आता आमटी वगैरे बनवली. आणि मला पण भूक लागलेली कारण सकाळपासून उपवास होता, देवाला नैवेद्य दाखवायचा होता. कसा बसा मी स्वयंपाक वगैरे आवरला, सगळ्यांनी जेवण केलं. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारचं रुटीन माझं अशा प्रकारे होतं. जम्मू काश्मीरमध्ये मी अशा प्रकारे पूजा केली, त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य केला. आणि पुरणपोळीचा नैवेद्य करताना जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, लाईट पण नव्हती आणि अर्णव पण ट्युशनला गेलता. थोडंफार मी व्हिडिओ घेतलाय मला जमल तेवढा. आणि अशा प्रकारे आम्ही इथं जम्मू काश्मीरमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार साजरा केला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.